and we are all set. Hey, hello, namaskar, welcome to today's vlog. और अभी हम जा रहे हैं आम्ही आलोय शिवशैलीचे पासेस घेण्यासाठी. ऑलमोस्ट मी माझ्या सगळ्या फ्रेंड्स फॅमिलीसाठी 20 to 25 पासेस बुक केलेले. अंधार पुसला दिस सुखाचा होल अंधार पुसला दिस सुखाचा होल दान घाला शिवाजीचा सुलभ आरणा आरणा आळ शिवाजीचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा सुलभ आरणा आरणा आळ शिवाजीचा सुलभ आरणा आरणा आळ शिवाजीचा लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा नाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची गुलाबी अंधार पिढ सूर्य शिवबा उगवली पायी थंडी पावन झाली सह्याद्रीला आज येती आता त्यांचा गर्व आहे सोन्याच्या पाळात शेतीची लेणी कोण काढी मराठा माही आधारते याच माझी बळीराज त्यांचा गर्व हे शिवाजी चंगमुंद भांडासुर खंडिनी जगदंबे उदंडनंद महिषासुर मर्दिनी दुर्गे शुंभनी शुंभ निर्दालिनी कालिके महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी ये अगं या दख्खनच्या भूमीवर माझ्या शिवाजी राजांनी स्वराज्याचा घाट घातलाय गुलामगिरीचा अंधार पुसून राहील फटक
आपला राजा बी सह्याद्रीचा भाग होता आणि सह्याद्रीचा कानन कोपरा आपल्या राजाला माहिती होता. स्वराज्यावर चालला आलेला बत्तीस जाताचा बोकड राजांनी जावळी फरातच फाडायचं ठरवलं आणि ठिकाण ठरलं प्रतापगड. ठरल्याप्रमाणे नियोजन आखलं गेलं, तयारी सुरू झाली आणि आपलं राजा खानाला भेटायला जाणार तो दिवस उजाडला. भेटीची संधी तयारी सुरू असताना पहिल्याच घासाला खडा लागावा तसा एक खलिता राजांजवळ येऊन पोहोचला. कारण राजाला माहिती होतं की 32 जाताचा बोकड जर आज फाडला नाही तर लय मोठा अनर्थ होणार आहे. राजांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला भाग पाडले. हो, या खानाची लोकांनी एवढी हत्ती खाल्ली होती की प्रत्येक माणूस देवाकडे आपल्या राजासाठी साखर घालायला लागला होता. युक्तीची मंत्रणा, युक्तीची यंत्रणा, कर दुष्ट दुर्जना प्रलय करा. सीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज धर. हंस पर कन्नचनी कंस पर दोलिच वंश पर शेर शिवराज है. क्या बात है. त्यामुळे जरा सबुरीनं अफजल सारख्या दैत्याचा वध करून ही धरणी पापमुक्त करा. रयतेला किड्या मुंग्यांसारखी वागणूक देणाऱ्या खानाचा नायनाट करा. विजयी भव. अली आदिलशहाची आई बरगा नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नावतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने करबोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडीनं. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. अंगीत हातीच फळ पाहणारा खप चुळचुळ. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार. आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायमा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी गावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करेल काही कल्पना युक्तीची. हजी जी जी खानाच्या भेटीचा
हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो रोखून नजारा गहिरी जिरहाची. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्या, खानानं अभिमान मान्या. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार कुका गेला, खान येडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला, तरा गेला खानाचा कोटा. भाई रे आला जीजी, भाई रे आला जीजी, भाई रे आला जीजी. मोजरा राज बोला बाई. राजा गंगाधर पंतांनी आपला खलिता सिद्धीच्या कोर्टात पोहोचवलाय. अहो तुम्ही बिनशर्त शर्मनिती घेणार. एडिटर अंधेरे में दिख नहीं रहे. डोक्यावर पाण्याची खोळ असली का नाही? सुरू आहे. की पावसाचं पाणी अंगाला न शिवता ओघळून जाते. जी तुमच्या मनात नेमकं काय आहे ते स्पष्ट बोला. जी राजा सांगतो. आणि दोन्ही पालख्या विशाळगडाकडेच मोरत सरकतील. होय पण दोन पालख्या कशासाठी? राज पावसाचा दरका जोर वाढला आणि गणिमाला दरका चुकून आपला सुगावा लागला. ही खोळ मार्ग हुलकवणी म्हणून वापरायची. म्हणजे जर का काही दगा फटका झाला तर ठरलेल्या मार्गाने शिवकाशीची पालखी पुढे जाईल आणि आपण ठरलेल्या मार्गाने विशाळगड जवळ करू की. म्हणजे आमच्या बचावासाठी आम्ही शिवाला मृत्यूदारी पाठवायचं नाही पाहिजे. आम्हाला मान्य नाही. अहो राज दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही. पण हा मार्ग राज काळजावर दगड ठेवून का व्हायना आपण तुम्हाला येऊन निर्णय घ्यावा लागेल स्वराज्यासाठी. होय शिव त्या सिद्धी सोबत फाजल खान सुद्धा तिथं. त्यामुळे जरा सावध राज. हा त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो नायकांची तालीम पक्की आहे. अहो त्या सिद्ध्याला कसा बनवायचा ते चांगलाच ठाव आहे मला. आणि तिथून सुखरूप निसटता आलं तर थेट विशाळगड गाठा. तुमच्यासारख्या 72 मावळ्यांची गरज आहे आम्हाला शिवा. पंतांनी दोघांचे बार दिले. आपल्याला निघायला पालखीचे भोई आणि सरदारांची वाट बघताय. चला राजन या शिवाचा तुम्हाला शेवटचा मुद्रा आहे का? शिवा राजाना मुद्रा करायचा नसतो. काळजी करू नका. स्वराज्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आवाजी तुम्हाला याच खेळी करताना सापडेल. त्या स्वराज्याची पालखी आजवर आम्ही आमच्या खांद्यावर मिळवली आहे. पण आता पालखीचे भोई बदलण्याची वेळ. मुजरा मुजरा पावसात माझी तत्व असूनही तुमचं तत्व होतं. तो व्याधीनं माझे या बाईचा शेवटचा मुजरा.
त्याचबरोबर शिवरायांचा सुंदर इतिहास बघायला आपले नाटक छोटे चालू मावळे आहे आले इथे असतील आणि ते शिवशैली जर जे रडले छत्रपती शिवाजी तर त्यांना महाराजांची त्यांच्या लाईफ जिजाऊंनी स्टोरी शांत आहे, करावं जीवनशैली एवढीच आहे विनंती. आणि त्याचं प्रयोगाला लगेच प्रदर्शन सुरुवात करतो. आपल्या इथे धन्यवाद. धुरंधर ग्रुप यांचं जे इव्हेंट ग्रुप आहे परंपरा यांनी प्रेझेंट केलेलं आहे अँड वॉट द मीडिया यांनी सुद्धा इथे प्रेझेंट केलं आहे. सो आमच्या छत्रपती संभाजीनगरचे जे इन्फ्लुएन्सर्स अँड कंटेंट क्रिएटर्स असतात ना ते खूप सारे शोज प्रमोट करतात. स्नॅप लाईक दॅट की कॉमेडीज अँड स्टँडअप्स आणि वल्गर कॉमेडीजला पण फार प्रमोट करतात. पण मी कोणाच्याही स्टोरीवर शिवशैलीचे पोस्ट नाही पाहिले, कोणी रील्स नाही अपलोड केलेल्या. सो कुठेतरी असं वाटतं की जे गर्वाने सांगतात ना आम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहेत तर ते असे सांस्कृतिक कार्यक्रमाला बढावा का नाही देत. जिथं फक्त व्ह्यूज लाईक्स शेअर्स पाहिजे तिथंच लोक पुढं का करतात. अशा गोष्टीचे प्रमोशन्स अशा गोष्टीला बढावा का नाही देत आपल्या इकडचे क्रिएटर्स. आणि जेही कुणी आज नाही आले त्यांनी ॲक्च्युली खूप सुंदर शो मिस केला आहे. खूप छान शो चालू आहे आणि ॲक्च्युली आम्ही पाहते असं आम्ही ग्लॅड की मी इथे आहे. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार अरे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली राज नाव गाजली पानिगत बारकांत गाण्या भाळाभरी शिवबाराचा टंक बाजली जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली पानिगत बारकांत गाण्या भाळाभरी शिवबाराचा टंक बाजली शिवबाराचं नाव गाजली हनुमंत रामाला यजमान शिवरायाला संगे माणूस राव भाग्याला गंग बाजूला बसविला हनुमंत रामाला यजमान शिवराया महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंढाळकर मोहिते अन फरजंदांची गाजती ही तलवार सोहवा वाड माई सौराच्या गाड गाई तू सोहवा वाड माई गड घेतला राजा तुमच्यासारखी बरीचशी नाही बाबू म्हणजे माझं आई विशेष पकडलं अहो सावकार जेवणच मला मावळायला सांगितलं किती बोलतेस नाही अरे नाही सभूमिं विश्वतो मृत्वा गन्तिष्ठत्तशाङ्गुलम्
नमितानेच केलं होतं. साक्षी घाडगे मावळेची आई तिथे ती झाली होती. त्यानंतर ऐश्वर्या पलंगे, बाजीप्रभू देशपांडे आणि शाहीर साकारला होता निरंजन जोशी याने. तिरुपती आणि शिवाकाशी साकारला होता रोहन आटुगडे याने. जीवा महाला आणि तानाजी मालुसरे साकारले होते प्रतीक निंबाळकर याने. म्हातारी आणि आई जिजाऊ साकारल्या होत्या मानसी सदामते यांनी. इथूनच ओळख करून देते आपले बहिर्जी नाईक शुभम गोरे. सुरुवातीचा भिक्षुक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र साकारलं होतं सौरभ भिसे यांनी. क्या बात आहे. त्यानंतर या संपूर्ण शिवशैली कार्यक्रमाचा लेखक विशाल साहेबराव निकम. सुरुवातीला तुम्ही भिक्षुकाच्या कोणतं जे गाणं ऐकलं किंवा त्यानंतर दुसऱ्या अंकाची सुरुवातीला ज्यावेळेस शहाजीराजे गेल्यानंतर जिजाऊ सती जाणार होत्या ते सतीचं जे गीत लिहिलं होतं ते सुद्धा विशालनेच लिहिलं होतं. त्यांनी गायलं होतं तिथे बघून होतं. या संपूर्ण कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं होतं सौरभ भिसे आणि मानसी सदामते यांनी. त्यामध्ये जे काही तुम्ही सगळे डान्सेस बघितले ते सगळे डान्सेस सुद्धा मानसीनेच कोरिओग्राफ केले होते. संपूर्ण म्युझिक ऑपरेट केलं होतं ऋतुराज टाकवे यांनी. त्याच्यामध्ये तुम्ही एक मध्ये कविभूषण यांचं कविता ऐकलं. त्याच्यामध्ये वैभव फडतरे, किरण माने आणि अथर्व आगरे अशी मंडळी होती. त्याचबरोबर आजची साऊंड सिस्टीम आम्हाला ज्यांनी उपलब्ध तो जे अँकर तुम्ही बघितलं ते लांबून ओळखू आले नसेल अँकल स्नेहा. आपण आज सेकंड टाइम भेटतोय. येस. आणि फायनली अभिषेकला भेटले नव्हते, आज अभिषेक पण भेटतोय. आणि ऋषी जे करता धरता एक हे होते ऋतुराज सर. ऑब्विसली ऋतुराज सर सगळे करता धरता. अँड द सेकंड वन इज धुरंधरचे ओनर ऋषी सर. आपल्या शहरात असं काही असेल पाहिलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल की किती क्रेझी आणि किती सुंदर शो झालाय आपल्या संभाजीनगरमध्ये. तुम्ही खूप काही मिस जे आले नाही त्यांनी लिटरली मिस केलंय आणि जे इन्फ्लुएन्सर्स नाही आले त्यांनी तर ऍक्च्युली खूप मोठंच मिस केलंय. आणि अजून पण आपल्या शहरात असे प्रयोग आपण अजून करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की भाई आपण गोष्ट अलगही करते. येस. केशवम नंतर हा सक्सेसफुल इव्हेंट झालेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू धुरंधर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू सर. येस, थँक्यू थँक्यू सो मच.